नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हीही तुमच्या मुलांना बाहेरचे पॅनकेक्स किंवा डोनट किंवा असेच बरेचसे बेकरीमधील पदार्थ देत असाल, त्याऐवजी एकदा हा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या. मुलांनाही खूप आवडेल. त्यासाठी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे. आता स्टीमरचं वरचं भांडं त्यावरती ठेवायचं आणि त्यामध्ये इथे मी अर्धा किलो रताळं घेतली आहेत ती ठेवायची आणि मध्यम आचेवरती ही रताळं फक्त 10 ते 15 मिनटं उकडवून म्हणजे शिजवून घ्यायची. 10 ते 15 मिनिटात ही रताळं अगदी सहज शिजतात. तुमच्याजवळ जर स्टीमर नसेल तर त्याऐवजी तुम्ही ही रताळं कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता. तर इथे मी 10 ते 15 मिनटं ही रताळं मध्यम आचेवरती शिजवून घेतली आहेत आणि तुम्ही बघू शकता रताळं एकदम परफेक्ट शिजली आहेत. आणि ही रताळं अगदी वाफेवरतीच पटकन शिजतात. तुम्हाला ही रताळं पाण्यामध्ये शिजवायची अजिबात गरज नाही. आता गॅस बंद करायचा आणि ही शिजवून घेतलेली रताळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. रताळं ताटामध्ये काढून घेतली की आता ती पूर्णपणे थंड करून घ्यायची. तर इथे रताळं मी पूर्णपणे थंड करून घेतली आहेत. आता याची आपण सालं काढून घेऊयात आणि इथे अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व रताळांची सालंही काढून घ्यायची. तर इथे मी सर्व रताळांची सालं काढून घेतली आहेत. तर ही रताळं तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकता, पण मी खिसणीने खिसून घेणार आहे. त्यासाठी इथे मी एक खिसणी घेतली आहे. आता अशा पद्धतीने हे रताळं खिसणीने खिसून घ्यायची आणि राहिलेली सर्व रताळंही अशाच पद्धतीने खिसून घ्यायची. तर इथे मी सर्व रताळं खिसून घेतली आहेत. त्यानंतर इथे मी एक मोठी परात घेतली आहे. आता त्याच्यामध्ये ही खिसून घेतलेली रताळं काढायची. तर बऱ्याच वेळा काय होतं, हा पदार्थ बनवताना गोडाचं प्रमाण परफेक्ट व्हावं यासाठी यामध्ये गूळ किती प्रमाणात घालायचा ते समजत नाही. तर इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी खिसून घेतलेलं रताळ वाटीने मोजून घ्यायचं. वाटीऐवजी तुम्ही घरातलं दुसरं कोणतंही भांडं मोजण्यासाठी वापरलं तरी चालेल. तर इथे आपण खिसून घेतलेलं रताळ एक पूर्ण वाटी आणि दुसरी वाटी भरायला थोडंसं कमी आहे, म्हणजे 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि 2 वाट्या पूर्ण व्हायला थोडंसं कमी हे रताळ आहे. तर या ठिकाणी गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट व्हावं यासाठी गुळाचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे आपण ज्या वाटीने किसलेलं रताळ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने गूळ घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्हाला प्रमाण सांगते. तुम्ही जर किसलेलं रताळ 2 वाटी भरलं असेल तर या ठिकाणी रताळाच्या अर्ध म्हणजे 1 वाटी गूळ घ्यायचा. इथं मी खिसून घेतलेलं रताळ 2 वाटीला थोडंसं कमी भरलं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटीला थोडासा कमी गूळ या ठिकाणी घेणार आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, गूळ वाटीने मोजून घेताना एकतर चिरून घ्यायचा नाहीतर खिसून घ्यायचा आणि वाटीमध्ये भरताना चमच्याने हलकासा प्रेस करायचा, म्हणजे गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं. तुम्ही जर गूळ असाच मोठा घेतला तर वाटीमध्ये गॅप पडतो आणि गुळाचं प्रमाण या पदार्थामध्ये कमी होतं. तर इथे तुम्ही बघू शकता 1 वाटीला थोडासा कमी गूळ मी या ठिकाणी घेतला आहे. आता हा खिसून घेतलेला गूळ आपण जे खिसून घेतलेलं रताळ आहे त्यामध्ये घालायचा आणि आता दोन्ही जिन्नस एकसारखी मिक्स करून छान एकजीव करून घ्यायची. तर हा गूळ आपल्याला या रताळांमध्ये मिक्स करून विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने हाताने मॅश करत हा गूळ रताळामध्ये मिक्स करून घ्यायचा. तर इथे व्हिडिओत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गूळ आणि रताळं एकसारखी मिक्स करून घ्यायचे आहेत. गूळ आणि रताळं छान मिक्स करून एकजीव झाली की आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. तर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि हे गव्हाचं पीठ ज्या वाटीने मी रताळ गूळ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मोजून घेतलं आहे. आता हे गव्हाचं पीठ यामध्ये लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. या ठिकाणी आपण पीठ मळण्यासाठी एक थेंबही पाण्याचा वापर करणार नाही आहे. रताळ आणि गूळ यामध्येच हे पीठ आपल्याला बसेल एवढं घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. त्यासाठी अशा पद्धतीने लागेल असं थोडं थोडं पीठ घालायचं आणि याचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा. रताळामध्ये मॉइश्चर असतं आणि आपण त्यामध्ये गूळ मिक्स केला की त्याला आपोआप पाणी सुटतं. त्यामुळे आहे त्या मिश्रणामध्येच एक थेंबही पाणी न घालता पीठ अगदी छान मळून होतं. तर इथे तुम्ही बघू शकता एक थेंबही पाणी न घालता लागेल असं पीठ यामध्ये घालून छानसा गोळा तयार करून घेतला आहे. पिठाची कन्सिस्टन्सी ही एकदम परफेक्ट आहे. आता हे पीठ अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची. तुमच्याजवळ जर सुंठ पावडर असेल तर सुंठ पावडरही तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याचप्रमाणे जायफळही घालू शकता. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे पीठ अशा पद्धतीने एकसारखं मळून घ्यायचं, म्हणजे वेलची पावडर सर्व पिठामध्ये छान एकसारखी मिक्स होईल.
तर वेलची पावडर घातल्यानंतर हे पीठ मी 1 ते 1.5 मिनटं छान एकसारखं मळून घेतलं आहे आणि पिठाचा गोळाही जसा हवा आहे तसा एकदम परफेक्ट तयार झाला आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ फक्त 5 ते 10 मिनटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। जर तुम्हाला गडबड असेल तर हे पीठ मुरण्यासाठी नाही ठेवलं तरी चालेल। त्याचप्रमाणे मी इथे ज्या वाटीने आपण गूळ आणि रताळं मोजून घेतली होती त्याच वाटीने 3 वाटी मोजून गव्हाचं पीठ घेतलं होतं। त्यातलं फक्त 2 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ तसंच शिल्लक आहे। तर इथे 10 मिनटं हे पीठ मी छान मुरवून घेतलं आहे। आता पुन्हा एकदा हे पीठ अशा पद्धतीने एक अर्धा मिनिटभर मळून घ्यायचं। पीठ एक अर्धा मिनिट मळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त तयार झालंय। आता याचे आपण चपातीसाठी बनवतो तशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ शकता किंवा पुरीसाठी आपण जसे छोटे छोटे गोळे तयार करून घेतो तसेच गोळे तयार करून घेऊन एक एक घारी याची लाटून घेऊ शकता। मी इथे मोठे गोळे करून घेणार आहे आणि त्याच्यापासूनच एक साथ 4 ते 5 घाऱ्या बनवून घेणार आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे गोळेही मी बनवून घेते। तर इथे सर्व पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत आणि आपण जेवढं पीठ मळून घेतलं होतं त्यामध्ये 5 ते 6 गोळे तयार झाले आहेत। आता आपण घाऱ्या बनवून घेऊयात। त्यासाठी तयार केलेल्या गोळ्यामधला एक गोळा घ्यायचा आणि तो कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा। गोळा पिठामध्ये घोळून घेतला की आता त्याची आपण जशी चपाती लाटतो तशा पद्धतीनेच हलक्या हाताने एक पारी लाटून घ्यायची। पारी लाटून घेताना जास्त पातळ लाटायची नाही, मध्यम जाडसरच ठेवायची। पारी लाटून घेताना जर लागलंच तर यावरती थोडंसं कोरडं पीठही भुरभुरू शकता आणि त्यानंतर लाटून घेऊ शकता। तर इथे मी मध्यम जाडसर अशी पारी लाटून घेतली आहे। आता याच्या आपण घाऱ्या बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे। त्या झाकणाने मी व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे याच्या घाऱ्या बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही घाऱ्या बनवून घेतल्या तर तुमच्या घाऱ्या पटकन तयार होतील, एकसारख्या तयार होतील, एका वेळी बऱ्याचशा घाऱ्या तयार होतील आणि तुमचा वेळही वाचेल। तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर अशा घाऱ्या मी बनवून घेतल्या आहेत आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते। तर इथे बनवून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून त्याची मी मध्यम जाडसर अशी पारी लाटून घेतली आहे। त्यानंतर इथे मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे, त्याने व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याच्या घाऱ्या पाडून घ्यायच्या आणि इथे मस्त एकसारख्या मध्यम जाडीच्या घाऱ्या बनवून तयार आहेत। आता अशाच पद्धतीने सर्व घाऱ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर तळून घ्यायच्या। घाऱ्या तळून घेण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता थोडंसं पीठ टाकायचं आणि तेल गरम झालं आहे का ते पाहूया। त्यासाठी तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ तेलामध्ये टाकल्यानंतर पीठ लगेच वरती आले म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम आहे। आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या घाऱ्या सोडायच्या। एका वेळी जेवढ्या तुम्हाला तळता येतील तेवढ्या घाऱ्या यामध्ये सोडून तुम्ही तळू शकता। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता घारी तेलामध्ये सोडल्या सोडल्या किती टम्म फुगली आहे। हे तेल आपण पुऱ्या तळण्यासाठी जसं गरम करून घेतो तसंच गरम करून घ्यायचं आहे आणि आपण पुऱ्या तळतो अगदी त्याचप्रमाणे या घाऱ्याही आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। फक्त या घाऱ्या तळताना या घाऱ्यांचा रंग सोनेरी असा आला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आणि शक्यतो पुऱ्या आपण हाय फ्लेमवरती तळतो पण या घाऱ्या मी मध्यम आचेवरती तळून घेतल्या आहेत। तर अशा पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। घारी तुम्ही बघू शकता किती मस्त आणि टम्म फुगली आहे। आता ही तळून घेतलेली घारी एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यातलं एक्स्ट्रा तेलही निघून जाईल। आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व घाऱ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी बनवून घेतलेल्या घाऱ्या बसतील तेवढ्या आणि तुम्हाला तळता येतील तेवढ्या तेलामध्ये सोडायच्या आणि मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। आणि इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक घारी तेलामध्ये सोडल्यानंतर एकदम टम्म आणि मस्त फुगली आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व घाऱ्या आपण तळून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व घाऱ्या मी तळून घेतल्या आहेत आणि एक ना एक घारी एकदम टम्म फुगली आहे। त्याचप्रमाणे एक घारी तोडून मी तुम्हाला आतूनही दाखवते। घारीला आतूनही किती छान पदर सुटलेत तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे ही घारी एकदम मऊ लुसलुशीत तयार झाली आहे आणि जास्त तेलकटही नाही आणि या घाऱ्या अगदी 9 ते 10 दिवस आहे तशा राहतात, अजिबात खराब होत नाहीत। तुम्ही या घाऱ्या तुमच्या मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवू शकता, त्याचप्रमाणे प्रवासातही नेण्यासाठी बनवू शकता। 7 ते 8 दिवस प्रवासातही ह्या घाऱ्या आहे तशा राहतात। त्याचप्रमाणे चहासोबत बिस्किट टोस्ट खारी खाण्यापेक्षा एकदा ही घारी खाऊन बघा, चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते।
तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा.